नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये कांती ज्योती विद्यालय हा चित्रपट रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। हेमंत ढोमे दिग्दर्शित कांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे। यामध्ये उत्तम कलाकारांची तगडी फौज दिसत आहे। मराठी शाळा टिकल्या पाहिजे, त्या वाढल्या पाहिजे आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था उभी राहायला हवी। विशेष म्हणजे या सर्व गोष्टीसाठी स्वतःला मराठी म्हणणाऱ्या प्रत्येकाकडून प्रयत्न व्हायला हवे हे सांगणारा कांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। जिम्मा 2, फर्स्ट क्लास, दाभाडे यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे। विशेष म्हणजे कांती ज्योती विद्यालय पाहताना केवळ मराठी भाषा आणि मराठी शाळा या विषयापुरता चित्रपट मर्यादित असल्याचं वाटत नाही। अलिबाग मध्ये या चित्रपटाची कथा घडते, त्यामुळे तेथील देखणं निसर्गही यात पाहायला मिळतो। अलिबाग मधील नागावच्या कांती ज्योती विद्यालय या मराठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिके सचिन खेडेकर हे त्यांची शाळा लवकरच बंद होणार म्हणून प्रचंड अस्वस्थ आहे। त्यांच्या मराठी माध्यमांच्या शाळेच्या जागी एक चकाचक इंटरनॅशनल इंग्रजी माध्यमाची शाळा बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पक्क्या शाळेच्या जागी मोठी आधुनिक सोयी सुविधा असलेली दुसरी शाळा उभी राहणार आहे। मग त्यात अडचण काय आहे? असा शाळेच्या नावाखाली कोट्यावधी कमाईचा स्वप्न पाहणाऱ्यांचा सवाल आहे। तर अलिबाग सारख्या गावात मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण देणारी मोठी शाळा येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, असं पालकांचं म्हणणं आहे। तेव्हा आपला मूळ मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिके सर यास मराठी शाळेतून शिकवून सध्या विविध क्षेत्रात मोठ्या पदावर काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या निमित्ताने एकत्र आणतात। या चित्रपटात हेमंतने पात्रावर अधिक भर दिलेला आहे। या पात्राच्या आधारे शिक्षणाकडे आणि मातृभाषाकडे पाहण्याचे दृष्टिकोन कथेत मांडलेले आहे। मराठी भाषा सध्याची स्थिती, प्रश्न, वास्तव या चित्रपटातून समोर येत आहे। या चित्रपटाचा विषय जरी सामाजिक असला तरी तो उपदेशपर वाटू नये यासाठी हेमंतने पूर्ण प्रयत्न केलेला आहे। उत्तम कलाकार आणि त्यांचा दमदार अभिनय ही या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरते। सचिन खेडेकर, अमय वाघ, क्षितिज जोग, कादंबरी कदम, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाणे, निर्मिती सावंत, चिन्मय सुमित, प्राजक्ता कोली, अमय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा सहजतेने साकारलेल्या आहे। चित्रपटाचा मूळ विषय अत्यंत चोख मांडण्यात आलेला आहे। हेमंत ढोमेने रंजक पद्धतीने विषयाचं गांभीर्य जाणून दिलेले आहे। हा चित्रपट पाहताना प्रत्येक प्रेक्षकाला त्याची मराठी शाळा आठवल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये कांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि त्याचे 6व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये कांती ज्योती विद्यालय हा चित्रपट हेमंत ढोमेंनी दिग्दर्शन केलेला आहे आणि त्यांच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे। थिएटरमध्ये लोक चित्रपट पाहायला जात आहेत, चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळालेला आहे। आणि हा चित्रपट शाळा या विषयावर आहे। हा शाळेच्या विषयावर चित्रपट आहे आणि सचिन खेडेकर या चित्रपटामध्ये मुख्याध्यापक बनलेले आहे आणि ते त्यांच्या शाळेचा विषय या चित्रपटामध्ये आहे। म्हणजे शाळा ही मराठी माध्यम शाळा तुटून तिथे नवीन चकाचक इंटरनॅशनल इंग्रजी माध्यम शाळा निर्माण होणार आहे आणि तो निर्माण करण्यासाठी मराठी माध्यम ही शाळा तोडली जाणार आहे। त्या विषयावर चित्रपट बनवला गेलेला आहे आणि या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर यांनी दाखवलेलं आहे की कशा प्रकारे मराठी माध्यम शाळा टिकली पाहिजे, राहिली पाहिजे आणि मराठी माध्यमामध्ये शिकलेले मुलं
आत्ताही उच्च पदावर काम करत आहे। मराठी माध्यमामध्ये शिकलेले मुलं चांगल्या पदावर आहे। मराठी माध्यमामध्ये अजून चांगली शाळा बनली पाहिजे, चांगलं शिक्षण व्हायला पाहिजे असं वाटतं। तर हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे। चित्रपटामध्ये खूप छान दाखवलं गेलेलं आहे आणि आपल्याला या शाळेमध्ये लहानपणाची आठवण सुद्धा होणार। हा चित्रपट खूप छान दाखवलेला आहे। शाळा पाहिल्यावर आपल्या शाळेची आठवण जरूर होणार या चित्रपट पाहिल्यावर, असा हा चित्रपट बनवला गेलेला आहे। खूप छान चित्रपट बनवलेला गेलेला आहे। अलिबाग मधील हा शाळा दाखवली गेलेली आहे आणि ती शाळा पाडून नवीन शाळा इंग्रजी माध्यम शाळा येणार आहे आणि ती शाळा येऊ नये यासाठी काय करायला हवं, काय करणार आहे ते या सचिन खेडेकर यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेले गेलेले आहे। आणि माजी विद्यार्थी वापस आणतो सचिन खेडेकर। माजी विद्यार्थी त्यांचं कशा प्रकारे माजी विद्यार्थी येतात आणि ते कोणत्या पदावर मोठ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत, ते कसे येतात आणि त्यांचं दाखवलं गेलेलं आहे चित्रपटात। खूप छान चित्रपट आहे। या चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आपण। या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने 4,96,00,000चा कलेक्शन केलेला आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने 87,43,000 रुपये कमवले होते आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 47,89,000 रुपये कमवले होते आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1,10,00,000 रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 1,55,00,000 रुपये कमवले होते। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 52,00,000 रुपयाचा कलेक्शन केलं होतं आणि सहाव्या दिवशी या चित्रपटाने 52,60,000चं कलेक्शन केलं होतं आणि एकूण या चित्रपटाने 4,96,00,000चा कलेक्शन केलेला आहे। 4,96,00,000चा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 3,91,00,000 रुपये कमवले होते। 3,91,00,000 रुपये पहिल्या वीकेंडला चित्रपटाने कमवलेलं होतं आणि आता सहाव्या दिवशी या चित्रपटाने 4,96,00,000 रुपये कमवलेले आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये कांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि त्याचे 6व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये कांती ज्योती विद्यालय हा चित्रपट हेमंत ढोमेंनी दिग्दर्शन केलेला आहे आणि त्यांच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे। थिएटरमध्ये लोक चित्रपट पाहायला जात आहेत। चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळालेला आहे आणि हा चित्रपट शाळा या विषयावर आहे। हा शाळेच्या विषयावर चित्रपट आहे आणि सचिन खेडेकर या चित्रपटामध्ये मुख्याध्यापक बनलेले आहे आणि ते या त्यांच्या शाळेचा विषय या चित्रपटामध्ये आहे। म्हणजे शाळा ही मराठी माध्यम शाळा तुटून तिथे नवीन चकाचक इंटरनॅशनल इंग्रजी माध्यम शाळा निर्माण होणार आहे आणि तो निर्माण करण्यासाठी मराठी माध्यम ही शाळा तोडली जाणार आहे। त्या विषयावर चित्रपट बनवला गेलेला आहे आणि या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर यांनी दाखवलेलं आहे की कशा प्रकारे मराठी माध्यम शाळा टिकली पाहिजे, राहिली पाहिजे आणि मराठी माध्यमामध्ये शिकलेले मुलं आत्ताही उच्च पदावर काम करत आहे। मराठी माध्यमामध्ये शिकलेले मुलं चांगल्या पदावर आहे। मराठी माध्यमामध्ये अजून चांगली शाळा बनली पाहिजे, चांगलं शिक्षण व्हायला पाहिजे असं वाटतं। तर हा चित्रपट खूप छान बनवलेला गेलेला आहे। चित्रपटामध्ये खूप छान दाखवलं गेलेलं आहे आणि आपल्याला या शाळेमध्ये लहानपणाची आठवण सुद्धा होणार। हा चित्रपट खूप छान दाखवलेला आहे। शाळा पाहिल्यावर आपल्या शाळेची आठवण जरूर होणार या चित्रपट पाहिल्यावर, असा हा चित्रपट बनवला गेलेला आहे। खूप छान चित्रपट बनवलेला गेलेला आहे। अलिबाग मधील हा शाळा दाखवली गेलेली आहे आणि ती शाळा पाडून नवीन शाळा इंग्रजी माध्यम शाळा येणार आहे आणि ती शाळा येऊ नये यासाठी काय करायला हवं, काय करणार आहे ते या सचिन खेडेकर यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेले गेलेले आहे आणि माजी विद्यार्थी वापस आणतो सचिन खेडेकर। माजी विद्यार्थी त्यांचं कशा प्रकारे माजी विद्यार्थी येतात आणि ते कोणत्या पदावर मोठ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत, ते कसे येतात आणि त्यांचं दाखवलं गेलेलं आहे चित्रपटात। खूप छान चित्रपट आहे। या चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आपण। या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने 4,96,00,000चा कलेक्शन केलेला आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने 87,43,000 रुपये कमवले होते आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 47,89,000
89,000 रुपये कमवले होते आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1,10,00,000 रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 1,55,00,000 रुपये कमवले होते. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 52,00,000 रुपयाचा कलेक्शन केलं होतं आणि सहाव्या दिवशी या चित्रपटाने 52,60,000चं कलेक्शन केलं होतं आणि एकूण या चित्रपटाने 4,96,00,000चं कलेक्शन केलेलं आहे. 4,96,00,000चं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 3,91,00,000 रुपये कमवले होते. 3,91,00,000 रुपये पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने कमवलेलं होतं आणि आता सहाव्या दिवशी या चित्रपटाने 4,96,00,000 रुपये कमवलेले आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.